पनवेल शहरातील सुप्रसिद्ध पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोटद्वारे गुडघ्याच्या 100 शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. डॉक्टर कुणाल मखीजा यांनी रोबोटिक नी रिप्लेसमेंटच्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यांनी आतापर्यंत 3000हून अधिक गुडघ्याच्या शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील पहिली रोजा रोबोट पहिल्यांदाच पटेल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आली आहे. ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 100 शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. मुंबई, नवी मुंबईमध्ये रोजा रोबोट फक्त 2 हॉस्पिटलमध्येच आहे. गुडघेदुखीचा त्रास आजकाल सगळ्यांनाच होत आहे. हे आजकाल खूप लवकर दिसून येत आहे. 50 वर्षाच्या लोकांमध्ये पण गुडघेदुखी दिसून येतात. आजकाल गुडघेदुखीची शस्त्रक्रिया खूप कॉमन झाली आहे आणि 40 वर्षाचा माणूस किंवा 90 वर्षाच्या माणसामध्ये पण ही शस्त्रक्रिया केली जाते. पनवेल येथील पटेल हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया 40 वर्षाच्या महिलेमध्ये देखील केली आहे आणि 90 वर्षाच्या माणसामध्ये देखील केली आहे. नुकतीच 130 किलो वजन असलेल्या महिलेवर या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. रोबोटिक नी रिप्लेसमेंटचा फायदा असा आहे की आपण जे सांधा नवीन बसवतो ते बसवताना जे परफेक्शन येतो ते खूप व्यवस्थित येतो. त्यात 1 mm किंवा 1 डिग्री सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि त्यात स्नायू कमी कापले जातात. ऑपरेशनला वेळ देखील कमी लागतो. रक्तस्राव कमी जातो. हॉस्पिटलला कमी दिवस राहायला लागते. इंजेक्शन देखील कमी लागतात. हे सगळे फायदे पेशंटला होत असतात, ज्याच्यामुळे तो लवकर आपल्या नॉर्मल आयुष्यामध्ये येतो आणि परिवाराला आणि पेशंटला ऑपरेशनचा किंवा सर्जरीचा कमी त्रास होतो. जे नॉन रोबोटिक न्यू रिप्लेसमेंट करतात त्यात फिजिओथेरपी जास्त लागते आणि स्नायू कापायला जास्त लागतात. त्यामुळे रिकव्हरी थोडी स्लो होऊ शकते. आता रोबोटिक मुळे पेशंटचा फिजिओथेरपी पण कमी लागते आणि रिकव्हरी पण फास्ट होते. रोबोटिक नी रिप्लेसमेंटला पॉवर ऑफ 3 म्हणतो, ज्यात रोजा रोबोटिक्स प्रोफेशन सर्जनचा एक्सपिरियन्स आणि गुडघ्यामध्ये जे सांधा टाकतो तो चांगल्या क्वालिटीचा टाकून पॉवर ऑफ 3 चा पेशंटला फायदा देतो. त्याने पेशंटची रिकव्हरी खूप चांगली होते. पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया करा किंवा नॉन रोबोटिक करा, कोणत्याही माणसाकडून जास्त पैसे न घेता तेवढ्याच पैशात रोबोटिक न्यू रिप्लेसमेंट करून देत आहेत. ज्या सर्जरी करतात त्याचा कशा प्रकारचा रिझल्ट आहे आणि नागरिकांना आपण काय आवाहन करा? आपल्याला जे रोबोटिक सर्जरी करतो आपण नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट, हे अति आधुनिक तरीका आहे. त्याच्याने माणसाला हा फायदा होतो की त्याचं हॉस्पिटलमध्ये राहणं कमी होतो, इंजेक्शन कमी लागतात, ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी कमी लागते, पेन कमी होतो आणि पायाची मुवमेंट खूप वाढते. त्याच्यामुळे माणूस आपला नॉर्मल लाईफमध्ये लवकर जाऊ शकतो आणि फॅमिलीला आणि माणसाला त्रास होत नाही. खास टाईम काढायला लागत नाही सर्जरीसाठी. असं डे केअर सारखं सर्जरी झाली आहे आता. आणि अजून एक आव्हान आहे की पेशंटला किंवा माणसाला आपलं गुडघेदुखी थांबायला सर्वात महत्त्वाचं वजन कंट्रोलमध्ये करायचे. जे आपल्या मांडीचे स्नायू असतात, मसल असतात, ज्याला आपण क्वाड्रिसेप्स म्हणतो, त्याला स्ट्रॉंग करायचं. सर्वात महत्त्वाची एक्सरसाइज जी आपण करू शकतो ते सायकलिंग, वॉकिंग आणि स्विमिंग. या 3 वस्तूंनी आपल्या मांडीचे स्नायू मजबूत होतात आणि गुडघेदुखी कमी होऊ शकते. आतापर्यंत किती सर्जरी आपल्या पार पाडलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट कशा प्रकारचे आले? आतापर्यंत माझं पर्सनली मी अराउंड 3000 पेक्षा जास्त नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट केले आणि आपण रोबोटिक तरीकेने जे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट करतोय त्याला आता 100 सर्जरी झाली. अनेक लोक अंगावरती गुडघेदुखीचा आजार काढतात, ट्रीटमेंट वेळेत घेत नाहीत. अशा नागरिकांना आपण काय आवाहन करा? गुडघेदुखी नुसतं डायरेक्ट गुडघे दुखतंय म्हणून डॉक्टर सर्जरी सांगणारे हा असा नसतो. मी जसं सांगितलं, गुडघे दुखण्याचं आणि सर्जरीपर्यंत पोहोचायचं जे वेळ असतो ते खूप जास्त असतो. काही लोकांना गुडघेदुखी नुसतं गोळ्यांनी आणि व्यायामानी बरं होऊ शकतो. तर प्लीज तुम्ही डॉक्टरला भेटा. आता ते तुम्ही ट्रीटमेंट कसं घेताय, होमिओपॅथी घेताय, ॲलोपॅथी घेताय, पंचकर्मा करताय की काही घेताय, ते सगळे जे ट्रीटमेंट फॉर्म आहे ते चालतात. पण आपण भेटलो आणि ट्रीटमेंट घेतलं तर मी एवढं नक्की सांगतो की आपण ऑपरेशन तर ढकलू शकणार पुढे. सर, रोबोटिक जर आपण नी वापरले यांच्यासाठी, पण त्याचा काय फायदा होऊ शकतो नागरिकांना? कितीपर्यंत त्यांना त्रास होऊ शकतो रोबोटिक वापरल्यामुळे? किंवा त्याचा काय फायदा होऊ शकतो का? रोबोटिक नी जे आहे, आपण रोबोटिक जे नी रिप्लेसमेंट करतोय आणि आपण इम्प्लांट टाकतोय, त्याचा फायदा हेच आहे की आपण जे नॉर्मल सर्जरी करायचो नॉन रोबोटिक, तेव्हा माणसाचं जे स्नायू आहे ते जास्त कापायचे, हॉस्पिटलमध्ये राहणं जास्त व्हायचं आणि इंजेक्शन पण जास्त लागायचे. रोबोटिक नी सर्जरीमुळे पेशंट ऑलमोस्ट सेम डेवर चालतो, लवकर आपला नॉर्मल लाईफमध्ये येतो, फिजिओथेरपी पण कमी लागते आणि हॉस्पिटलचा स्टे पण कमी होतो. त्याच्यामुळे परिवारावर आणि पेशंटवर लोड कमी येतो.
सर्वसामान्याला परवडेबल अशी ही सर्जरी आहे का? याची प्राधान्याने किती किंमत जाणवते? आजकाल मी एवढं सांगतो की सगळ्यांना ऑलमोस्ट इन्शुरन्स असतो आणि आपण जे किंमत ठेवली आहे त्या किंमतमध्ये ते इन्शुरन्स पास होऊन जातो आणि सगळ्या सामान्य लोक पण माझ्याकडे येतात. जसं मी सांगितलं, माझ्याकडे पेनचे लोक येतात, मानगाव वाशिम शेतकरी लोक येतात, जळगावचे लोक येतात. तर ते सगळं सामान्य लोक आहे. असं काही सर्जरी नाही आहे ज्याच्यासाठी आपल्याला खूप हायर मिडल क्लास किंवा रिच असावं. नॉर्मल माणसं पण हे सर्जरी अफोर्ड करू शकताय. असंच आपण ठेवलंय सगळं. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.